पहिले प्रथम तर सर्वांना फ्री आपण ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये मायरा कथा जया किशोरीजींच्या वाणीतून एक मायरा कथेचा एक अनुभव लोकांना यापासून मिळणार आहे की श्रीकृष्ण आणि मनुष्यांचा ह्याच्यामध्ये जो संवाद आहे तो ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आणि मला वाटतं की आमच्या वाकड ताथोडी पनवळे प्रभागामध्ये बरेचसे ITNs आहेत, साऊथ नॉर्थ सगळीकडली लोक आहेत. त्यामुळं हिंदी भाषित प्रवक्त्या असल्यामुळं भरपूर लोक या ठिकाणी येतील असं मला वाटतंय. खरं तर आज आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आध्यात्मिक गुरु आणि त्यांना मानलं जातं अशा जया किशोरीजी एक अभ्यासू आहेत. त्यांचे फॅन फॉलोअर्स पण खूप आहेत. आणि वाकड आणि हा परिसर जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये तुम्ही पाहिले की IT वर्ग खूप आहेत. आणि IT वर्गामध्ये नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन असा कॉस्मोपॉलिटन हा वर्ग आहे. आणि या वर्गामध्ये खरं तर एक आध्यात्मिकची गरज होती. आत्तापर्यंत पाहिलं की आपण महाराष्ट्रातले आपले जेवढे संत महात्मा मंडळी आहेत हे मराठीमध्ये खरं तर प्रवचन करतात. नॉर्थ जी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये जी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. खरं तर राम वाकडकर यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद पण देतो की आपण एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या भागासाठी केलं आहे. खरं तर याच्यातून आज तुम्ही पाहिले की दगदगच्या जीवनामध्ये स्ट्रेसफुल लाईफ जगता आली पाहिजे. त्यांचा मनावरचा ताण हा कमी झाला पाहिजे. या उद्देशातूनच खरं तर रामभाऊ वाकडकर आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि तुम्ही पहिला प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीचा खरं तर हा विषय नाही आहे. पण भारतीय जनता पार्टी एक हिंदू धर्मवादी पार्टी आहे आणि एक संस्कृती जपली पाहिजे ना आपली. त्याच्यातून आपला हिंदू धर्माचाही प्रसार झाला पाहिजे. हे करत असताना रामभाऊ आणि रामभाऊची पूर्ण टीम खरं तर जया किशोरींची वाट पाहण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड आहे. आणि 24, 25, 26 या दिवशी मी तर सर्वच पिंपरी चिंचवडकरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.